एवढ्या पावसात पण मी कुठे गेली होती? तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना? चला तर सांगते. या वीकेंडला आम्ही गेलो होतो ट्युलिप फार्ममध्ये. हॅलो, हाय! मी पूजा आणि तुम्हा सगळ्यांसाठी आज मी घेऊन आली आहे ट्युलिप फार्मचा मिनी व्लॉग. तर मंडळी, गेल्या 2 आठवड्यांपासून आमचा ट्युलिप फार्मचा प्लॅन बनत होता, तसाच काही कारणांनी कॅन्सल पण होत होता. बट थँक्स टू अमित, फायनली या वीकेंडला आमचा ट्युलिप फार्मचा प्लॅन सक्सेसफुल झाला. यावेळेस हा मुसळधार पडणारा पाऊसही आम्हाला थांबवू शकला नाही. सॅटर्डेला सकाळी लवकरच फार्मचा रस्ता पकडला होता. 3 तास ड्राईव्ह करून जवळच असलेल्या मिशिगन राज्यात एक छोटंसं गाव आहे आणि तिथेच आहे डीबर्ग फॅमिली फार्म आणि तिथेच चालू आहे ट्युलिप फेस्टिवल. तर मंडळी, ट्युलिप फेस्टिवल हे खूप कमी वेळांसाठी असतात. हार्डली 1 ते 2 आठवडेच. तर याच काळामध्ये ट्युलिप खूप छान असे फुलतात, बहरतात आणि कोमेजून पण जातात. आणि हो, ट्युलिप फक्त तुम्हाला स्प्रिंगमध्येच पाहायला मिळतील. चला तर मग वेळ न घालवता तुम्हाला सांगते फार्ममधल्या गमती-जमती. तर सुरुवात केली आम्ही ट्रॅक्टर राईडपासून आणि पोहोचलो थेट कलरफुल ट्युलिपच्या शेतात. कधी-कधी काही जागा आपल्या मनात एक खास भावना निर्माण करतात आणि कधी-कधी त्या जागा एका सिनेमासारख्याच वाटतात. आणि ही जागा सेम तशीच होती. अगदी सिलसिला मूव्हीच्या सीन्ससारखीच. सिलसिले हुए दूर तक निगाह में है गुल खिले हुए। मला पण असं फोटोशूट करायचं होतं, पण नेमकी सेल्फी स्टिक घरीच राहिलेली. मग काय, आहे त्यात काम चालवावं लागणार. खूप सारे फोटोज काढून आणि मनसोक्त कलरफुल ट्युलिप गार्डन फिरून बाकी ॲक्टिव्हिटी चालू केल्या. लहान मुलं कंटाळू नयेत म्हणून खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या त्यांच्यासाठी. मी तर खूप खुश होतेच, पण माझ्यापेक्षाही कोणीतरी खूप खुश होतं. कोण काय? अद्वैत. किती मस्ती करतोय ते बघताय ना तुम्ही. तर असा होता आमचा कलरफुल वीकेंड, अगदी ट्युलिपसारखा.